हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. काय सर सावधान राहा, पीसीएमचे प्रॅक्टिकल बुक कसे कंप्लीट करायचे, काय आहे बाबा मॅटर मी सांगतोय. तुमच्या कॉलेजमध्ये सध्या प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करून घेणे किंवा दिवाळीच्या दरम्यान पण सांगितले असतील. भरपूर विद्यार्थी प्रॅक्टिकल केले नाही, मग भीतात, टीचरकडे जात नाहीत. आता काही तर मुलं कॉमेंट काय करतील माहिती आहे का तुम्हाला? काय कॉमेंट करतील, सर आम्हाला प्रॅक्टिकल बुक प्रोव्हाइड करा, आम्हाला त्याच्यातलं आणि हँडबुक जे टेक्स्टबुक जसं असतं ना बालभारतीचं तसंच हँडबुकच यूज करायचं. तुमच्या टीचरसोबत भेटा तुम्ही नक्की. खूप विद्यार्थी प्रॅक्टिकलला गेले नाही म्हणून भीतात, शिक्षकांसोबत संपर्क साधत नाहीत. काही विद्यार्थी कंटिन्यू कॉलेज करत नाहीत किंवा तुमची जे एक्झाम्स आहेत त्या एक्झाम पण देत नाहीत. फर्स्ट टर्म युनिट टेस्ट असतात, मग टीचरला जाऊन भेटण्याची त्यांना भीती वाटते. बरं, खरं टीचर डेंजरस आहेत का? नाही. मग सर रागवतात आमचे टीचर, लय डेंजरस आहेत, रागवतात. कॉमेंट करा बरं, किती जणांचे टीचर रागवतात ते. नाही, ते जरी रागवत असतील ना, हे तुमच्या भविष्यासाठी तुमचे आई वडील तुमच्यावर रागवतात. का बरं रागवतात माहिती आहे का? हा, तुमच्या आई वडील कानाखाली ये रपकन हा झपाझप मारतात लगेच. काहीची तर वडील लय खतरनाक असतात, एका चापटातच पाणी पाचतात का? कोणाकोणाचे वडिलाने, आईनी, आजोबानी, काकानी एका चापटात पाणी पाजलं ते लिहावर एकदा बघू. आपल्याला माहिती आहे गावाकडे लय रफकन देतात ते, है ना. तसं शिक्षकाची भीती वाटते का? नक्की लिहा कॉमेंटमध्ये. ठीक आहे, मला वाटत असेल, जरी वाटत असेल, जरी एखादी झपट मारली तर माणूस त्यानं मरत नाही भावा. काही फरक नाही पडणार. तुमची आई वडिलांनी मारलं, काय फरक पडणार आहे? हा, इकडं पोरीच्या मागे पडल्यानंतर भाऊ एखाद्या पोरगी कशी वाजवते ती लय मोठी गोष्ट नाही का? हा, एखादा पोरीचा भाऊ येते रफ हानते धरून, हा तिचा बॉयफ्रेंड येऊन आणते हे, आणि तिच्यापेक्षा पोरीच्या मागे लागण्यापेक्षा हे लागण्यापेक्षा इकडं लागणार. बघ इकडं कसे करावे. आता हे काय मी स्वतः देणार आहे का? नाही. तुमचा पॉईंट क्लिअर करून टाकतो. माझी प्रॅक्टिकल बुक खरं तुमच्या कामात पडेल का? नाही पडणार. तुमच्या पुस्तकात समजा 16-17 प्रॅक्टिकल आहेत, तुम्हाला 10 ते 12 प्रॅक्टिकल लिहायचे असतात. ते कोणते लिहायचे? तुमच्या कॉलेजचे सर, तुमचे जे काही ज्युनियर 11वी-12वीचे जे सर फिजिक्स शिकवतात, केमिस्ट्री शिकवतात, बायोलॉजी शिकवतात, मॅथ्स शिकवतात, त्या सरांना भेटायचं, त्यांना विचारायचं, व्यवस्थित लिहा. कुत्रा मागं लागल्यासारखं लिहिलं का? काय लिहिलं ना? त्याला वाचता येईल ना तिच्या बापाला वाचता यायलाय. अरे भावा, असं कशासाठी करतोय? वेळ आहे ना, त्या वेळेचा उपयोग की. मला काय बोलायचं, नीट नेटक आणि स्पष्ट बोलतोय. महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या अशा आहेत. तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी तुमच्या कॉलेजमध्ये जे टीचर आहेत, जे कॉलेजचे जे टीचर आहेत, कॉलेज टीचर आहेत, त्यांना जाऊन भेटा. ठीक आहे, कॉलेज टीचरला भेटणे महत्वाचं. बघा, भेटणे, त्यांना विचारा की सर आम्हाला कोणते प्रॅक्टिकल लिहायचे. मग ते सांगतील तुम्हाला प्रॅक्टिकल कोणते लिहायचे ते, है ना. प्रॅक्टिकलचे म्हणजे नंबर्स ऑफ प्रॅक्टिकल विचारा. नंबर्स ऑफ प्रॅक्टिकल म्हणजे किती प्रॅक्टिकल लिहायचे आणि कोणते लिहायचे, है ना. आणि तिसरं काय, कोणते प्रॅक्टिकल लिहायचे, है ना. प्रॅक्टिकल आहेत ते विचारा, नक्की विचारा. रागू द्या रे, काय फरक नाही पडत बाबा. तुमचे शिक्षक आहेत, तुमच्यासाठी आहेत, तुम्हाला प्रॅक्टिकलला मार्क देण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांना वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 द्यावे. घेणारा तर तयार पाहिजे ना. ठीक आहे ना. कॉलेजचे टीचर भेटणे महत्वाचं. नंबर्स ऑफ प्रॅक्टिकल किती विचारा, कोणते प्रॅक्टिकल आहेत ते विचारा, लिहायचे कोणते तुम्हाला ते विचारा. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं तेच प्रॅक्टिकल तुमच्या एक्झाममध्ये येत असतात. आता प्रॅक्टिकलचा जर पॅटर्न सांगायचाच झाला तर ते पण मी व्हिडिओ तुम्ही सांगा, मी सांगतो की प्रॅक्टिकलचे कोणकोणते प्रॅक्टिकल आहेत, कोणते प्रॅक्टिकल किती मार्काला येतात, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे मार्काचं, सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा की हे जे व्हिडिओचं थंबनेल पाहिल्यानंतर वाटलं असेल प्रॅक्टिकल बुक कसे कंप्लीट करावे म्हणजे मुकेश सर लिहून देतील असं. माझे लिहून दिलेले तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना मान्य नाही आहेत. का बरं नाही आहेत? कारण की तुमच्या कॉलेजमध्ये कोणते प्रॅक्टिकल होऊ शकतात, कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे हे मला माहिती नाही, किंवा तुम्ही सांगितलं तरी की काहीही फायदा होणार नाही. म्हणून तुमचे शिक्षक तुमचे दाता आहेत, तुमचे मार्क देणार आहेत. तुम्हाला 30 पैकी 30 तुमच्या शिक्षकाला मार्क द्यायचे आहेत, मला गॅरंटी आहे. कोणता टीचर वाईट विचार करत नाही, हा माझा अनुभव आहे. मी 21 वर्ष झाले, मी स्वतः कॉलेजला टीचर आहे, कॉलेजला लेक्चरर आहे, ज्युनियर कॉलेजला. आणि मी स्वतः माझ्या कॉलेजमध्ये किंवा एक्स्टर्नल म्हणून इतर कॉलेजमध्ये जातो. त्यांची ओढ असते की भाऊ प्रॅक्टिकलचे मार्क कसे आउट ऑफ द्यायचे याचा प्रयत्न. पण तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांसोबत संपर्क
प्रत्येक PCMB रागीट आहेत, आमकं हे खूप रागवतात सर, शिवाय देतात, मग मी नाही जाणार सर, माझी दुश्मनी आहे. कोणी दुश्मन कोणाचं नाहीये. मी स्पष्ट करू इच्छितो, आम्ही सुद्धा खूप रागवतो काही काही मुलांवर, पण त्याच मुलाला सगळ्यात जास्त मार्क देतो. ठीक आहे, कारण त्याला रागून रागून त्यानं खूप परफेक्शन केलेलं असतं. प्रॅक्टिकलमध्ये चांगलं व्यवस्थित लिहा, रीडिंग बरोबर लिहा, दाखवा, चेक करा, काही चुकलं असेल तर विचारा, पण परफेक्शन ठेवा. प्रॅक्टिकल बुकच तुमचे महत्वाचे आहेत. का बरं? कारण त्याचं रेकॉर्ड आहे. आणि बाकीचं ते आन्सर की जी असते ती एक प्रूफ असते. ओरल तर भाऊ प्रूफ नाही आहे. ओरल तर प्रश्न विचारले, तुम्ही चूक दिलं बरोबर दिलं याचं प्रूफ नाही. बाबा ठीक आहे, विचारलं मार्क देऊन टाकले. पण हे प्रूफ आहे. प्रूफ व्यवस्थित ठेवा. आन्सर सीट नीटनेटकी लिहायची आणि प्रॅक्टिकल बुक नीटनेटकं लिहायचं. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क दिल्याशिवाय तुमचे टीचर राहणार नाही. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना, आणखीन जर तुम्हाला माहिती पाहिजे प्रॅक्टिकलबद्दल, तर निश्चित या व्हिडिओ खाली कॉमेंट करा. मी खूप काही मार्गदर्शन करण्यास इच्छुक आहे, कारण की 20 वर्षाचा अनुभव आहे, 21 वर्ष चालू आहे भावा प्रॅक्टिकल घेता घेता. असेच पांढरे केस झाले नाही, वयामुळे पांढरे केस नाही झाले. हे केस पांढरे कशामुळे झाले माहिती का तुम्हाला? भाऊ अनुभवामुळे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाची आमच्यासोबत तयारी करायची इच्छा असेल, तर एक शौर्य प्लस शक्ती बॅच आहे. ही लाईव्ह बॅच होणारी शक्ती बॅच खूप धमाकेदार होणार आहे. कमी दिवसात पूर्ण सिलेबस संपवून देऊ आम्ही, ते बी पोरांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि एक टॉपर्स प्रो बॅच आहे, ज्यांना CET करायची असेल त्यांच्यासाठी. मग वाट कसली बघता, PGMN ॲप डाउनलोड करा आणि धमाकेदार तुमचा हा जो काही अभ्यास आहे तो चालू करा आमच्यासोबत. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय बच्चा.